सध्या संपूर्ण राज्यामध्ये एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. ते प्रकरण आहे नाशिकच्या अशोक खरातचं. आता नाशिकचा अशोक खरात हा एक ज्योतिषी होता, भोंदू बाबा होता. तो वेगवेगळ्या महिलांना फसवत होता आणि त्यांना फसवून कशा पद्धतीनं करत होता त्याचे वेगवेगळे व्हिडिओ आता समोर आलेले आहेत आणि ते राज्यातल्या जनतेनं स्पष्टपणानं बघितलेले आहेत की तो भोंदू बाबा कशा पद्धतीनं कारनामा करत होता. मग आता तो प्रकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये चर्चेले जात आहे, त्याच्यावर सगळ्या टीव्ही चॅनलवर याच्यामध्ये बातम्या दाखवल्या जातात. मग त्याच पद्धतीनं ह्या सगळ्या प्रकरण बाहेर चर्चेत असताना बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा घडतं. म्हणजे एकीकडं ज्योतिषाचा प्रश्न चर्चेत जात असताना बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा प्रभू हा ज्योतिषी झाला आहे, तो तन्वीचं भविष्य सांगतोय. म्हणून हा सगळा खेळ जो आहे तो बिग बॉसच करतोय. बिग बॉसच सांगतोय की कशा पद्धतीनं खेळायचं, कशा पद्धतीनं काय करायचं, असं एकंदरीत या ठिकाणी प्रेक्षकांना वाटतं. आता ते कशामुळे वाटतं, काय वाटतं, हेच मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी अनेक वेळा सांगितलं की हा शो स्क्रिप्टेड नाही, हा शो स्क्रिप्टेड नाही. असं सांगण्याची वेळ त्यांच्यावर का आली? कारण की ते घरातले सदस्य हे तसंच करत होते. राखी त्या सचिनला म्हणत होती, तू माझ्या अंगावर पाणी टाक, मी तुझ्या अंगावर असं करते. राखी प्राजक्ताला सांगत होती की मी तुझ्या अंगावर पीठ टाकते, तू रिॲक्शन दे. राखीच संकेतला सांगत होती की मी असं करते, तू तसं कर. मग हे सगळं बिग बॉसच्या घरामध्ये केलं जाणारं प्रकरण आहे ते स्क्रिप्टेड होतं आणि राखी तसंच करत होती. पण मात्र मुळात राखीचा जर आपण विचार केला तर राखीलाच बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन कसं खेळायचं याची स्क्रिप्ट दिलेली आहे, म्हणून ती बिग बॉसच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड म्हणून आलेली आहे. मग ज्या कलाकाराला तुम्ही स्क्रिप्ट देऊन कोणाचा गेम सुधरवायचा, कोणाचा खराब करायचा, हे सगळं सांगून तुम्ही तिला बिग बॉसच्या घरामध्ये पाठवलं आणि पाठवल्यानंतर तीच त्या ठिकाणी स्क्रिप्टेड गेम खेळते आणि तुम्हीच तिला म्हणता की हा गेम स्क्रिप्टेड नाही, इथून पुढं असं करू नका. म्हणजे कुठंतरी काहीतरी मुद्द्याचा मुद्दा बनवायचा आणि भाऊच्या धक्क्यावर बोलायचं. हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. दुसरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे राखीला अशाच पद्धतीने एक टास्क देण्यात आला होता. तो टास्क होता तो म्हणजे तन्वीचं टी शर्ट चोरायचं. मग ते टी शर्ट कशाचं होतं तर ते टी शर्ट होतं तंतोतंत नावाचं. आता राखीला सांगितलं तिचं टी शर्ट चोर, मग काहीतरी गदारोळ होईल, त्या ठिकाणी तन्वी आरडेल वरडेल आणि धिंगाणा करेल. पण मात्र राखीला काही केल्या तिचं टी शर्ट चोरता आलं नाही, कारण की तिनं साथ घेतली होती ती म्हणजे अनुश्रीची. अनुश्रीनं काही तिला साथ दिली नाही, तुझं काही खरं नाही म्हणून तिनं तिची साथ दिली नाही. मग राखीनंच त्या तन्वीला विचारून टी शर्ट कुठं ठेवलंय म्हणून ते चोरलं. ते प्रेक्षकांना बघायला काहीही आवडलं नाही, काहीही मज्जा आली नाही. म्हणजे बिग बॉसनं जी स्क्रिप्ट दिली होती, जो टास्क दिला होता तो सर्रासपणानं फेल झाला होता. मग बिग बॉसनं सगळ्यांसमोर अशा पद्धतीनं टास्क राखीला दिला होता. तर मग बिग बॉस त्या कन्फेशन रूममध्ये बोलून कानामध्ये कानमंत्र देत नसेल का, त्यांना काही सांगत नसेल का, असाच प्रश्न या ठिकाणी पडतो. म्हणून हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर लक्षात येतं की कुठंतरी बिग बॉसचाच कानमंत्र असतो की अशा पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये खेळायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रभू आता ज्योतिषी झालेला आहे आणि ज्योतिषी होऊन तन्वीचं भविष्य सुद्धा सांगत आहे. कोण कसं आहे, कोण कसं नाही हे ज्योतिष होऊन तन्वीला सांगत आहे. हा जरी एक खेळाचा भाग असला तरी बाहेरच्या लोकांना वाटतं की बाबा राज्यामध्ये ज्योतिषाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सगळीकडे त्या ज्योतिषी भोंदूबाबा अशोक खराच्या चर्चा आहेत, न्यूज आहेत आणि मग प्रभू अचानक बिग बॉसच्या घरामध्ये ज्योतिषी कसं काय बनतो, असा प्रश्न सर्वसाधारण लोकांना, प्रेक्षकांना पडतो. म्हणून हा सगळा गेम स्क्रिप्टेड आहे का, ठरवून केलं जातंय का, का मनालाच हे सगळे प्रकार त्या ठिकाणी घडतात? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.